हॅपी पिक्स टुरिझम च्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र गरुडेश्वर बद्दल जाणून घेऊया। श्री क्षेत्र गरुडेश्वर स्थान महात्म्य। या स्थळी अतिबलशाली असा गजासूर राक्षस राहत होता। त्याने हत्तीचे रूप घेऊन गरुडाशी भीषण युद्ध केले। या युद्धात गरुडानी गजासुराचा जीव घेतला। त्याची हाडे पर्वतावर पडून राहिली। कालांतराने त्याची हाडे नर्मदेत वाहून आल्याने त्याचा देह पवित्र झाला। गजासुराने नर्मदा नदीत राहून 100 वर्षे तपश्चर्या केली। त्यामुळे भगवान शंकर त्यावर प्रसन्न झाले। भगवान शंकराने गजासुरास सांगितले, मी तुझ्या भक्तीमुळे संतुष्ट झालो आहे। हवा तो वर माग। तेव्हा गजासुराने असा वर मागितला की जे कोणी या ठिकाणी स्नान, संध्या, देवपूजा, तर्पण तसेच दान करेल त्याचे पाप नष्ट होईल। अमावस्या, संक्रांती, विशेष पर्व, ग्रहण आणि अधिक महिन्यात रविसोमवारी जे स्नान करतील त्यांना अन्य क्षेत्रीच्या लाखपट फळ मिळेल आणि केवळ स्नान करण्याने प्राणीमात्रांच्या पापाचे परिमार्जन होईल। हे स्थळ कुरुक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध होईल। आपला श्रेष्ठ गण म्हणून मला स्थान द्या। तसेच माझ्या शरीराचे कातडे चर्म आपण धारण करा। गरुडाच्या हातून माझा मृत्यू झाला आणि मला हा अल्भ्य लाभ प्राप्त झाला। म्हणून आपले नाव गरुडाबरोबर जोडून या ठिकाणी वास करून सद्भक्तांची मनोकामना पूर्ण करावी। गजासुराची प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, तुझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध होण्यासाठी मी तुझ्या शरीराचे कातडे घालीन, तसेच या स्थानी राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करीन। तू त्या स्थळी गरुड नावाच्या लिंगाची स्थापना कर, जे गरुडेश्वर महादेव या नावाने ओळखले जाईल। तसेच तुझ्या गजदेहाची कवटी खोपडी नर्मदेत पाण्यात पडली, त्यामुळे तुझा देह दिव्य होऊन हा लाभ मिळाला। म्हणून ह्या नर्मदा किनारी लिंगाची स्थापना कर, जे करोटेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध होईल। भगवान शंकराच्या गजासुराने एक लिंग पर्वतावर आणि दुसरे लिंग नर्मदा किनारी स्थापन केले। श्री दत्तप्रभूंचे उपासक आणि दत्तात्रेयांवर संस्कृत तसेच मराठीमध्ये विपुल लेखन संपदा करणारे आचरणनिष्ठ दंडी संन्यासी प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज शके 1835 चैत्र वद्य षष्ठी शनिवारी गरुडेश्वर महादेव मंदिराच्या ओट्यावर उतरले होते। तेव्हा येथे गाढ जंगल होते। नंतर स्वामीजी एकांतात नारदेश्वर महादेव मंदिरात ध्यान जपादी कार्य करण्यास जात असत। स्वामीजीचे वास्तव्य गरुडेश्वरी आहे असे कळल्यावर स्वामीजींचे भक्त मोठ्या प्रमाणात गरुडेश्वरी येऊ लागले। ते वेदांत, धर्माचरण, ज्योतिषविद्या, आयुर्वेद वगैरे विविध विषयांवर प्रवचने करीत तसेच भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असत। सध्या समाधी मंदिराच्या जागी स्वामीजींची पर्णकुटी होती। त्रिविध तापांनी पीडित लोकांना स्वामीजी योग्य उपाय सुचवित असत। बडोद्याच्या विठ्ठल सोनी यांनी श्री दत्तमूर्ती बनवून आणली आणि स्वामीजींना अर्पण केली। श्री दत्ताज्ञेने त्यांची प्रतिष्ठा श्री रामचंद्र शास्त्री प्रकाशकर यांनी 4 ब्राह्मणासह आश्विन शु 9 या दिवशी श्री धोंडोपंत कोपरकरांच्या हस्ते करविली। लहानशा सिंहासनावर विराजमान श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीची पूजा अर्चना आजही श्री दत्तमंदिरात होते। वैशाख महिन्यात गांडाबुवांना भरूचहून बोलावून स्वामीजींनी सांगितले, ह्या देहाचा भरोसा नाही, म्हणून ही मूर्ती वाडी किंवा गाणागापूर येथे जाऊन ठेवून या अथवा एखाद्या योग्य भक्तास दे। त्याच रात्री श्री दत्तप्रभूंनी गांडाबुवांना स्वप्नात येऊन सांगितले, येथे आम्हास कायम लीला कराव्याचे आहे, म्हणून या स्थळी
श्रद्धावंत भक्तांच्या मदतीने मंदिर बांधून घे. ह्या स्थानाचे महात्म्य वाडी गाणगापूर प्रमाणे हळूहळू वाढेल, म्हणून येथे मूर्ती ठेवून पूजायाची व्यवस्था कर. गांडाबुवांनी स्वप्नातील गोष्ट सांगण्यासाठी एक विनंतीपत्र तयार केले. ते प्रत्येक भक्तास दाखवून कोणाकडूनही पैसे न मागण्याची गोष्ट केली. नंतर श्री दत्तमंदिराची पायाभरणी पप्प स्वामीजीचे प्रियभक्त श्री छगनलाल कुबेरलाल भट्ट यांच्या हस्ते संवत 1970 वैशाख शुद्ध सप्तमीच्या दिवशी केली. आज श्री दत्तमंदिरात मध्यभागी श्री दत्तप्रभू तसेच त्यांच्या उजवीकडे पू आद्य शंकराचार्य तसेच डावीकडे विद्यादायिनी सरस्वती मातेची मूर्ती आहे. ह्या तीनही मूर्ती संगमरमरी आहे, ज्यांची प्रतिष्ठा पू ब्रह्मानंद स्वामींनी केली होती. पू स्वामीजींनी समाधी घेतलेल्या जागी श्री समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. समाधी समोर श्री स्वामीजीच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे. 1914 मध्ये गरुडेश्वर मुक्कामी नर्मदामातेच्या कुशीत समाधी घेतली. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत, म्हणूनच प्रत्येक दत्तभक्तांसाठी गरुडेश्वर हे श्रद्धास्थान आहे. रस्ता मार्गाने गुजरात राज्य परिवहन निगमची बस उपलब्ध आहे. राजपिपळा, भरूच, अंकलेश्वर, वडोदरा, छोटाउदेपूर, बोडेली, लुणावाडा, डेडियापाडा, धर्मपूर, शहादा, नंदुरबार. रेल्वे मार्ग अंकलेश्वर, भरूच, वडोदरा, ढोई, गरुडेश्वर येथे रेल्वे लाईन नसल्याने उपरोक्त स्टेशनहून रस्ता मार्गे गरुडेश्वरला येता येते. या ठिकाणी नक्की भेट द्या. आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.